हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे? आणि शुभ सकाळ. आत्ता वाजले, किती वाजले हे मला माहिती नाही आहे, कारण मी बसली होती तेव्हा वाजलेले होते 9. त्यामुळे आत्ता नक्कीच वाजलेले असतील 9:15. आणि मला निघायचं आहे, पण मला उशीर होत आहे. त्यामुळे मी आता हा व्हिडिओ लवकरात लवकर पटकन बनवून निघण्याचा प्रयत्न करत आहे. तर विषय असणार आहे जो मी शॉर्ट व्हिडिओला स्क्रीनशॉट लावलेला आहे, त्या माध्यमातून मला बोलायचं आहे. तर मला बोलायचं, तो जो स्क्रीनशॉट लावलाय तो लांबचा कुणाचा नाही आहे बरे का. जे आतमध्ये आपल्या नसनसमध्ये असतं ना, नसनसमध्ये वाहत असतं, त्याच रिलेशन मधलं आहे बरं का. कधी कधी वाटतं असं ब्लेड मारावी आणि ना ते जी आहे ना ते सगळं बाहेर काढावं आणि दुसऱ्याच भरून घ्यावं दुसरं कुणाचं तरी. कारण की म्हणतात ना, रक्ताची नातेच उपयोगीला येतात. बिलकुल नाही. माझं तर नशीब फुटकं आहे, इतके बॅड लक आहे माझं तर, की रक्ताचे नाते मला माझ्याकडे फक्त आणि फक्त त्या नजरेने बघतात की एक ही म्हणजे यूजची वस्तू आहे, आपल्याला गरज पडली हिच्याकडे जायचं. तर या कारणामुळेच मी ह्यांच्यापासून एवढ्या वर्ष यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते आणि एवढ्या वर्ष मी यांना जवळ केलं नाही किंवा मी यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मला माहिती होतं, मी जर यांच्या जवळ गेली आणि यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिली तर माझं काहीच होणार नाहीये आणि माझं तर बरबादी होणारच होणार. माझ्याबरोबर माझ्या मुलांची सुद्धा बरबादी होणार. माझ्या मुलांचं शिक्षण सुद्धा झालं नसतं, या लोकांनी मला वरच येऊ दिलं नसतं. पहिला मुद्दा खरं सांगते. आणि तुम्हाला असं वाटत असेल मी आज बी कॉन्टॅक्टमध्ये नाहीये बरं का. तो जो स्क्रीनशॉट आहे ना, तो आता जस्ट आता 15 दिवस झालेत. कुठून म्हणजे नाही का आता मी इन्स्टाला आहे, मला इन्स्टाला आयडीला फॉलो केलं आणि तिथं बोलणं झालं आणि तिथे वाटलं होतं मला कुठेतरी की नाही, यांना बदलले असतील, यांना बाकी काही जरी नसलं तरी कमीत कमी ही माझी विचारपूस करतील, तू कशी आहे, काय आहे, किंवा तू कसं केलं, तू मुलांचं कसं करतीये, किती ही करतीये, मुलं कसे आहेत, काय आहेत, असं मला वाटलं होतं. परंतु तसं न काही होतं ते तिसरंच चाललंय. म्हणजेच लोक का जवळ येतात, हे लोक सुधारलेले नाही आहेत. आणि बरं झालं देवाने मला यांच्यापासून लांब ठेवलं आणि बरं झालं देव लवकरच मला सगळ्यांचे चेहरे दाखवतो. त्यामुळे ना मी अशा लोकांपासून लांब राहते. आणि तुम्हाला वाटत असेल, पण माझं एक हेच रिझन आहे. आता एकटी लेडीज आहे, 2 मुलं घेऊन लहानाचे मोठे कसे केले, त्या मुलांच्या शिक्षणाला किती खर्च आला असेल, त्या मुलांचं परवरिश कशी केली असेल. ही एवढ्या मोठ्या सिटीमध्ये राहते, सोपं आहे का? तुम्हाला खेड्यात राहून, स्वतःच्या घरात राहून तुम्हाला भीक मागायची गरज पडते, दुसऱ्यांच्या समोर हात पसरायची गरज पडते सुरुवातीपासून, आत्ताच नाहीये. आणि एक लेडीज आहे, ते एवढ्या मोठ्या सिटीत राहते, 2 मुलं घेऊन, एकटी पण नाहीये. आणि तिनं कसं करत असेल, तिलाच ते कसं ही असेल, हा विचार तर सोडाच. पण मग तू करते का मला मदत? अरे तू आहे तुमच्यासारख्यांच्या वरती. सुरुवातीला पण तेच केलं तुम्ही जेव्हा तुमच्या जवळ होते. मेहरबानकी मानते मी, देवाने मला बुद्धी दिली की ह्या लोकांपासून लांब राहा, ह्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नको. म्हणून आज कमीत कमी माझ्या लेकरांना थोडं तरी शिकवू शकले माझ्या परिस्थिती अनुसार. आणि माझ्या मुलांना मी काही कमी पडू दिले नाही. नाहीतर ह्याच लोकांनी मला दे सारखं, 1000 दे, 2000 दे, 5000 दे, ह्याला दे त्याला दे करत करत ह्या लोकांनी माझ्या मुलांचा तोंडचा घास हिसकवून घेतला असता. आणि माझं स्वभाव असा आहे की मी पटकन कोणाला नाही म्हणू शकत नाही. परंतु आता सुधारली आहे. तिथं बघत असाल तुम्ही शॉर्ट मध्ये मी लगेच रिप्लाय दिलेला आहे. का दिलेला आहे? कारण मी आता बदलली. आता मला फक्त माझ्या मुलांचं बघायचंय, मला कुणाचंही घेणं देणं नाहीये. आणि खरंच मी माझ्या कुठल्या परिस्थितीमधून जाते ही मलाच माहिती, बरे का. हे मलाच माहिती. मी कधी कुणाला दाखवत नाही म्हणजेच मला अडचणी येत नाहीयेत का? मी कुणाच्या समोर हात पसरत नाहीये म्हणजे मला गरज नाहीये का? अंबानीच्या घरी जन्म नाही घेतला मी की तो गेल्याच्या नंतर माझ्यासाठी सोडून गेलाय. बरोबर का. तर जरा
वाटलं होतं बदलले असतील पण नाही आहेत. त्यामुळे मी परत ब्लॉक मारलेला आहे आणि परत मी एकटी राहण्याचा निर्णय, म्हणजे मी, कारण की हे बघा, आपण म्हणतो ना नातेवाईक, माझ्या अडचणीच्या वेळेला तर आलेलेच नाहीयेत ती, पण जेव्हा मी ते आले ना, फक्त मला धुवून गेलेले आहेत. त्यामुळे मी या लोकांपासून लांब आहे आणि मला या लोकांपासून लांबच राहायचंय. कारण ना मला माझ्या मुलाचं अजून पण शिक्षण आहे ते कंप्लीट करायचंय आणि मला जगायचंय. इथून पुढे माझं हॉस्पिटल आहे, इथून पुढे माझ्या मुलांचं होय जायचं आहे, इथून पुढे माझ्या मुलांचं खूप काही अजून मला बघायचं आहे. आणि त्यासाठी ना मला स्वतःसाठी खूप काही करायचंय, माझ्या मुलांसाठी खूप काही करायचंय. बाबा तुमच्या जर नादी लागले तर तुम्ही मला कंगालपती करायला कमी करणार नाहीये. ऑलरेडी मी कंगालपती आहे, त्यामुळे तुमच्या नादाला लागणं म्हणजे महामूर्खाची कामं आहेत. पहिलं पण मी तुम्हाला देऊन बघितलं, सगळं करून बघितलं, काय केलं? काय केलं तुम्ही? जेव्हा मला गरज होती ना, जेव्हा मी दुसऱ्याच्या दाराने भटकत होते माझे मुलं घेऊन, त्या टायमिंगला एक जण सुद्धा कोणी आलं नाही. आणि तुम्ही जे बोलता ना एवढा खर्च झाला, मरता मरता वाचला, तर ते का? कर्म असतात हो, कर्म. त्याच्यासाठी कर्म चांगले करावे लागतात. दुसऱ्यांच्या लेकरांचं वाटोळं केल्यावर, दुसऱ्यांच्या लेकरांना का त्रास दिल्यावर, दुसऱ्यांच्या लेकरांची जिंदगी बर्बाद केल्यावर, दुसऱ्याच्या लेकरांचं आयुष्य बर्बाद केल्यावर देव तुम्हाला चांगलं देणार आहे? नाही ना. मग पण मी तोंड शांत ठेवलं बरं का, नाहीतर तुम्हाला रिप्लायमध्ये ते उत्तर भेटलं असतं कर्म तुमचे म्हणून. पण मला ते योग्य नाही वाटलं, कारण ना चिखलात दगड टाकला की आपल्यावर शिंतोडी येत असतात. ही मी तुझ्या आईपासून शिकली बरं का, कारण तुझ्या आईनं तेच कांड केली होती. माझे पैसे गोड वाटतात, माझं सोनं गोड वाटतं घ्यायला. पैसे नसले तर मी सोनं दिलेलं आहे, मागचे व्हिडिओ जाऊन बघा. पैसे नव्हते तर मी सोनं दिलेली बाई आहे बरे का. माझ्या दारात रडणाराला पैसे नव्हते माझ्याकडं, माझा जीव तुटत होता ती रडताना बघून, म्हणून मी सोनं दिलं होतं. आणि बाईमान जातीनं केलं काय? माझे पैसे देण्याच्या वेळेला मला माझी इज्जत काढू काढू पैसे दिले. रोडवर जाऊन मला नाही तसली घाण घाण बोलत होती. आणि परत मला पैसे दिले तर ती बी पैसे सोनं कसं दिले? घेतले माझ्याकडनं. विचार करा, एक मुलगी जर तुम्हाला देत असेल तर ती काही सगळ्या सासरच्या लोकांना सांगून देत असेल का? माहेरच्यांना मदत करायची म्हणल्यावर सासरचे लोक करू देणार आहेत का? नाही ना. एवढी तरी लाशरम पाहिजे होती. मी साठवलेल्या पैशाचं, मी चोरून ही केलेल्या पैशाची मदत केलेली ह्या लोकांनी माझ्यासोबत भांडण केलं मागितल्यावर, आणि द्यायला ज्या वेळेला द्यायची वेळ आली ना त्यावेळेला माझ्या सवतीच्या हातात नेऊन टेकवली यांनी. म्हणजे सगळं भांड फोडून ठेवलं. ह्यांच्या इकडे तर शिव्या खाल्ल्याच खाल्ल्या, मागायला गेली म्हणून. पुन्हा 15 दिवस इकडं ह्यांच्या शिव्या खाल्ल्या, मदत करती म्हणून चोरून. समजलं का? एवढे टाकून दिलेले लोक आहेत ही, एवढे नीच लोक आहेत. ह्यांनी एवढं टॉर्चर केलेलं आहे मला. आणि मी यांना तरी सुद्धा, मी बघा ना हलकट तरी सुद्धा मी पैसे नव्हते म्हणून सोनं दिलं 5 ग्रॅमचं असं काढू की मला रिटर्न सोन्याला सोनं दे म्हणून. आणि ह्यांनी ती सोनं पैसे तिच्या हातात नेऊन टेकवलं. ती बाई हातावर तोंड घालू घालू बोंबलत होती. 15 दिवस तिने मला टॉर्चर केलं. तर ही आहेत ही लोक. आणि आता ह्यांचे लाज वाटायला पाहिजे ह्यांना, की आता अजून अपेक्षा ठेवतात की मी ह्यांना मदत करेल. अरे एकदा तरी तोंडातनं शब्द आला का? तुला काय गरज आहे का? अख्ख्या आयुष्यामध्ये माझा अख्खा आयुष्य बरं का, तुमचं तर सोडूनच द्या, तुमच्या तर गौऱ्या मसनात गेल्या. माझा अख्ख्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी वाटलं का की ही बाई तुला कधी गरज आहे का ग? तू बी तर माणूस आहे, तुला पण 2 पैशाची गरज असेल. कधी 2 रुपये हातावर टेकवले का तुम्ही मला? ते तर सोडा, माझ्या मुलांच्या हातावर टेकवले का तुम्ही कधी? मी गेले माहेर ह्यांच्या इथं जायचे तर मलाच मटण खाऊ घालण्यासाठी माझ्याकडून 1000 रुपये 500 रुपये घ्यायचे. तुला जाताना देतो दी 500 रुपये. आणि ती मटण आणून मला खाऊ घालायचे. आणि का माहितीये, जाताना ही मागणार नाही, कारण ही राणी आहे. ही कधी कुणाला दिलेलं ना
असं 1,000-500 कधी दिलेले मागितले नाहीत. 5,000च्या पुढचा आकडा असेल तर मागितलेले आहेत मी. आणि सोनं होतं म्हणून मागितलं होतं. तर ह्या लोकांनी ती कांड केलं. म्हणजे मी जेवढे पैसे साचवलेले होते, जेवढं काही ही केलेलं होतं, सगळं त्या बाईच्या हातात नेऊन टेकवलं. जाणून बुजून केलं का नाही तुम्हीच सांगा. तर ही अशी नालायक लोक आहेत. मी माहेरात गेले तर मला खाप घालण्यासाठी ही माझ्याकडून पैसे घ्यायची आणि जाताना देतो. एकदा सुद्धा मी मागितलेले नाहीत आणि एकदा सुद्धा घेतलेले नाहीत. असे कितीकदा तरी ह्यांनी माझ्याकडनं पैसे घेतलेले आहेत ह्या लोकांनी, बरी का. कित्येक वेळा तरी ह्या लोकांनी मला खाऊ घालायचे सुद्धा पैसे घेतलेले आहेत. जसं काय मी ह्यांच्या दारात बसले होते मला खायला द्या म्हणून. कधीच नाही. मी कधी कुणाकडनंच अपेक्षा ठेवत नाही. मी गेली ना कुणाकडनं चहाची सुद्धा अपेक्षा ठेवत नाही. मी फक्त जायची तर माणसांसाठी जायची. माणसांवर माझं प्रेम होतं म्हणून जायची. मी कधी खाण्यासाठी गेली नाही. मी कधी कुणाकडून काही घेण्यासाठी गेलेली नाही. देवाने मला कधीही असं कुणाच्या समोर करू दिलेलं नाही. लक्षात ठेवा. कारण ही इमानदारी रक्त आहे. बापानं पण कधी कुणाच्या समोर हात नाही पसरला. कष्ट करून राजाची लेकरं जशी सांभाळतात ना तसं आम्हाला त्यांना सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्याच बापाची ही औलाद आहे. आणि ह्याला पण असं हात करायची सवय नाही बरं का. कुणी किती जरी म्हणू द्या भिकारी, कधीच हात केलेला नाही. हे मनगट सुचतात, अजून बिन दुखतात, पण तरी सुद्धा कष्ट करतात. लक्षात घ्या. आणि कष्टाचंच पुरतं आणि कष्टाचंच माणूस शेवटपर्यंत जातं. हे असं हरामाचं ह्याला त्याला मागून, ह्याला त्याला लुबाडून, ह्याचं त्याचं वाटोळं करून भाड खाल्लेले असतात ना, ते कुठं ना कुठं भराव्या लागतात. तर लक्षात घ्या. तर ही अशी लोक आहेत. आपण जे लोक म्हणतात ना रक्ताचं, त्यांना सांगायचंय मला, तुमचे असतील रक्ताचे चांगले, माझे नाहीयेत. आणि मी रक्ताच्याला कधी गुमावत बी नाही. मला परके पहिल्यापासून धार्जी नाहीत. कुणी काहीही म्हणू द्या, मला परके पहिल्यापासून धार्जी नाहीत. सुरुवातीपासून. आता एक व्हिडिओ बघितला होता मी, तर आता तुम्हाला त्या स्क्रीनशॉटचं समजलंच असेल की कुणी मला अजून पण माझ्याकडनं अपेक्षा कोणी मदतीची ठेवते अजून बी ह्या कंडिशनमध्ये सुद्धा. तर जो तो व्हिडिओ बघितला मी, रंगपंचमीच्या वेळेला छोट्या मुलावरती चुलत आजीनंच गरम पाणी टाकलं. रंगपंचमीच्या वेळेला तो मुलगा पिचकारी घेऊन आला आजीला कलर मारायला, तर ती गरम पाणीची बकेट घेऊन चाललेली होती. तिनं ती पूर्ण त्या लहान मुलावर उलटली बरे का. आणि ती मुलगं असं बोंबलत होतं. एवढं लहान मुलाला गरम पाणी, चुलीवरचं कसलं उकळलेलं पाणी असं ओतलं. ती इतकं चिरकत होतं बाळ, इतकं वाईट वाटत होतं. आणि ती होती त्याची चुलत आजी बरे का. ती बघितल्याच्या नंतर वाईट तर वाटलंच, पण ना डोळ्यासमोर स्वतः उभा राहिली. तो मुलगा जसा चिरकत होता ना तशी मी चिरकत होती. आणि आमच्या पण घरात एक अशी डंगरी होती बरे का, जी मला मारत होती. आणि मी माझ्या दुःखात होती, रडत होती, घाबरलेली होती. आणि ती मला मारत होती हे सुद्धा मला माहिती नव्हतं. माझं तोंड सडकत होती, माझ्या पाठीवर बुक्क्या घालत होती. गल्लीच्या बायाने तिला बोलल्या होत्या, लाज वाटू दे की तुझी नाते कशी मारते तिला. आणि गल्लीच्या बायानेच हे केलं होतं. मग हे पहिलेपासून सांगते, मला घरातले कमी पण बाहेरच्यांनी जास्ती समजून घेतले आणि बाहेरच्यांनी जास्त सपोर्ट केलं. तर त्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर खटकन उभं राहिलं होतं माझं स्वतःचं बालपण. त्या मुलाला बघितल्याच्या नंतर, त्याच्या आजीनंच त्याच्यासोबत तसं केलेलं बघितल्याच्या नंतर माझं स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचं बालपण उभं राहिलं की माझ्यासोबत सुद्धा एक म्हातारी अशीच करत होती. मला नाही माहिती आता ती ह्या जगात आहे का सोडून मेली, पण आशा करते जिनं माझ्या आईला पण मारहाण केलेली होती, त्रास दिलेला होता, तीच डंगरी मला त्रास द्यायची बरे का. तीच डंगरी मला त्रास द्यायची. आईवर तर तिनं काढला राग. आईला तर तिनं मारलं, एक वेळा नाही अनेक वेळा. आणि तोच प्रकार तिनं माझ्यासोबत पण करायची. तर असो, तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भेटायला लागलेत. आणि काही कहून आपण माझ्या इथं पडतात ना, मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमचे कर्म चांगले केले म्हणून तुम्हाला त्याचे फळं पण चांगले भेटलेत. असो, तर चला, जुन्या गोष्टी आठवल्या की मला प्रेशर येतं, जुन्या गोष्टी आठवल्या की मला दडपण येतं, जुन्या गोष्टी आठवल्या की मला त्रास होतो.
म्हणून मी शक्यतो जुन्या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करते. पण काही वेळेला त्या गोष्टी अशा समोर येतात ना की माझं मनच थांबत नाही आणि माझं मन भरतं. तुम्हाला खरं सांगते, मला राहुलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय, नाहीतर मला याच्यावरती बोलायची गरज नव्हती. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. खरंच सांगते, अशा लोकांपासून, अशा नातेवाईकांपासून लांब राहावा आणि स्वतःचं बघा, स्वतःच्या मुलांचं बघा. कोणी कोणाचं नाही आहे. आपल्या आईवडिलाच्या नंतर कोणी कोणाचं नाही आहे. आज जर ही माझे आईवडील आज ते जिवंत या जगामध्ये, तर त्यांनी मला असं वाऱ्यावर सोडलेलं नसतं आणि कमीत कमी माझी चौकशी केली असती, माझी विचारपूस केली असती, माझ्यापाशी आले असते, मला काय आहे नाही बघितलं असतं, मला काय दुःख आहे ही त्यांनी बघितलं असतं. पण खरं सांगते, आईबापाच्या नंतर कुणी नसतं. म्हणून आहे तोपर्यंत लक्षात ठेवा, आईबाप ही सर्वस्व आहे, त्याच्यानंतर कुणी नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तोपर्यंत बाय.